नमस्कार, मी कोमल. आज आपण ओल्या हरभऱ्याचं कालवण कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी मी हरभरा इथं सोलून घेतलेला आहे. तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. तर हरभरा भाजण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. सुरुवातीला आपल्याला हरभरा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि हे जे कालवण आहे ते आपण कुकरमध्ये बनवणार आहोत आज. तर बघा, कढई गरम झालेली आहे. तर हातानेच मी हरभरा जो आहे तो काढून टाकते कढईमध्ये, कारण पातेल्यामध्ये थोडंसं खाली पाणी वगैरे जर राहिलं असेल तर ते जाऊ नये त्यासाठी. खूप छान लागतं हरभऱ्याचं जे कालवण आहे ते. बारीक गॅसवरतीच भाजून घेते मी हरभरा जो आहे तो. कुकरमध्ये बनवल्यामुळे खूप जास्त टाइम पण लागत नाही हरभरा शिजायला, आणि कालवण सुद्धा छान होतं. त्यासाठी मी आज कुकरमध्येच हे हरभऱ्याचं जे कालवण आहे ओल्या हरभऱ्याचं ते बनवणार आहे. हरभरा शिजवून सुरुवातीला घेऊन जर कालवण बनवलं तर ते इतकं छान लागत नाही चवीला. त्यासाठी मी कुकरलाच ही रेसिपी आज बनवून दाखवणार आहे. हरभरा भाजतोय तोपर्यंत आपण ह्या ओल्या हरभऱ्याच्या कालवणासाठी जे वाटण लागणार आहे ते तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे. ते ओलं खोबरं टाकणार आहे मी. लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ती टाकून घेणार आहे. आणि हे मिक्सरला फिरून पाणी न टाकता सुरुवातीला मी खोबरं बारीक करून घेणार आहे. जर हवं असेल तर थोडंसं पाणी टाकून बारीक केलं तरी चालेल. तर हे बघा, मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे, कारण ओलं खोबरं होतं. मग ते पाणी न टाकता जर बारीक केलं तर थोडंसं मोठं राहते. त्यासाठी थोडंसं पाणी ओतलेलं आहे मी आणि एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर हरभरा सुद्धा भाजतोय. हे बघा, एक 2-3 मिनिटे हा हरभरा मी असाच सुरुवातीला भाजलेला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी. अगदी थोडंसं तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हरभरा जो आहे तो. हरभरा धुवून घेतला होता, त्यामुळे त्यातलं पाणी व्यवस्थित शोषून घेईपर्यंत मी तेल न टाकताच हरभरा भाजून घेतला सुरुवातीला. आणि सगळं पाणी शोषल्यानंतर आता मी थोडंसं तेल टाकून हरभरा जो आहे तो भाजून घेते. अशा पद्धतीने जर हरभरा भाजून घेतला तर छान टेस्ट येते हरभऱ्याला. तर 2-3 मिनिटे मी हा हरभरा जो आहे तो असाच परतून घेणार आहे तेलामध्ये. तर हरभरा सुद्धा भाजलेला आहे. तर आता मी गॅस बंद करून घेते. तर आता मी कुकर घेतलेला आहे, त्याच्यातच आपण कालवण बनवणार आहोत हरभऱ्याचं. तर आता मी सुरुवातीला तेल टाकून घेते. तर हरभऱ्याचं कालवण बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलेले आहे ते दाखवते. तर कांदा चिरून घेतलेला आहे मी, टोमॅटो घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे ठेचून, आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आणि आपण वाटण सुद्धा तयार केलं होतं.
कोथिंबीर, लसूण आणि ओल्या खोबऱ्याचं ते सुद्धा आपण वापरणार आहोत. आणि आपले सुके मसाले असतात ते. तर तेल गरम होऊन द्यायचं आहे व्यवस्थित. तेल गरम झालेलं आहे. मी मोहरी टाकते सुरुवातीला. मोहरी छान तडतडू द्यायची आहे, म्हणजे फोडणी नीट बसते. तर मोहरी तडतडलेली आहे, तर थोडंसं जिरं टाकते मी. लसूण घेतला होता, तो लसूण टाकून घेते सुरुवातीला, आणि कढीपत्त्याची पानं. आता जो कांदा कट करून घेतला होता तो कांदा टाकते मी सुरुवातीला. कांदा व्यवस्थित आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. लसूण सुरुवातीला टाकायचा, म्हणजे फोडणी छान बसते आणि लसूण सुद्धा व्यवस्थित भाजला जातो. तर हे बघा, कांद्याचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे. तर आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते मी. टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. टोमॅटोचा कच्चेपणा नाही राहिला पाहिजे. खूप छान लागतं हे ओल्या हरभऱ्याचं कालवण. तर आता हिवाळ्यामध्ये हरभरा भेटतो बऱ्यापैकी सगळीकडे, त्यामुळं तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा ओल्या हरभऱ्याचं कालवण जे आहे ते नक्की ट्राय करून बघा. तर टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचा आहे. तर हे बघा, टोमॅटो सुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे. तर आता जे वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकून घेऊया. हे वाटण ओल्या खोबऱ्याचे टाकतो आपण, त्याच्यामुळे आपल्या ज्या कालवणाला खूप छान टेस्ट येते. ओलं खोबरं नसेल, सुकं खोबरं टाकलं तरी चालेल. आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपण हे वाटण वगैरे जे तयार केलं आहे ते. मसाल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हा मसाला जो आहे तो आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचा आहे. कारण की खोबरं बारीक करताना थोडंसं पाणी टाकलं होतं, त्यासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे कालवणाची टेस्ट सुद्धा छान लागते. तर हे बघा, बाजूने तेल सुटायला लागलेलं आहे. तर आता याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. थोडंसं हळद टाकते मी, धनेपूड टाकणार आहे, आणि आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते टाकून घेते. तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घ्या. आणि व्यवस्थित हा मसाला परतून घ्यायचा आहे. हे बघा, मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजलेला आहे. तर सुरुवातीला पाणी टाकून हा मसाला जो आहे तो थोडासा मी शिजवून घेणार आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित
भांड्यामध्ये हलवून घेऊन मी सुरुवातीला तेच पाणी टाकते. तर हे बघा, थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हा मसाला जो आहे तो सुरुवातीला 1-2-3 मिनिटासाठी मी असा शिजवून घेणार आहे. म्हणजे काय होतं, कालवणाला कटसुद्धा छान येतो आणि मसाला जो आहे तो छान शिजलासुद्धा जातो. त्यासाठी मी सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून हा मसाला शिजवून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय मसाल्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि वाससुद्धा खूप छान येतोय. तर आता जे आपण तेलामध्ये ओले हरभरे भाजून घेतले होते ते मी कुकरमध्ये टाकून घेणार आहे आणि 2-3 मिनिटे या मसाल्यासोबत हा जो हरभरा आहे तो असाच परतून घ्यायचा आहे. मीडियम गॅस करते मी आणि मीडियम गॅसवरतीच 1-2-3 मिनिटासाठी हा हरभरा जो आहे तो मसाल्यासोबत परतून घेऊया. किती छान दिसतोय रंग, तुम्ही बघू शकताय. तर हे बघा, हरभरा जो आहे तो 2-3 मिनिटासाठी परतून घेतलेला आहे मी. तर आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते. खूप जास्त पाणी टाकायचं नाही कारण की कुकरमध्ये बनवतोय आपण, त्यामुळं शिजायला खूप जास्त टाइम लागत नाही. तुम्हाला जितकं हवं तेवढं म्हणजे समजा थोडंसं जास्त पाणी हवं असेल तर तुम्ही टाकू शकताय. मी थोडंसंच पाणी टाकणार आहे आणि एकच शिट्टी मी करून घेणार आहे कारण आमच्या कुकरमध्ये एका शिट्टीमध्येच बऱ्यापैकी भाज्या वगैरे शिजतात. त्यासाठी मी एकच शिट्टी करून घेणार आहे. तर आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून घेते मी चवीनुसार. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती एक शिट्टी करून घेणार आहे मी. शेंगदाण्याचं कूट टाकायचं राहिलं होतं तर ते मी टाकून घेते सुरुवातीला. आणि हे कालवण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि कुकरचं झाकण लावून एक शिट्टी करून घेऊया याला. तर कुकरची एक शिट्टी करून घेतलेली आहे आणि हरभरा जो आहे तो छान शिजलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. तर रंग बघू शकताय तुम्ही किती छान दिसतोय तो. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा ओल्या हरभऱ्याचं कालवण करून बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकन सुद्धा प्रेस करा म्हणजे मी ज्या रेसिपीचे रोज नवनवीन रेसिपी अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील. चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने ओल्या हरभऱ्याचं कालवण.